हॅलो नमस्कार, मी प्रियांका आणि आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर मी आलेले आहे आता मुंबईला. आज आहे 26 तारीख आणि माहीचा बड्डे आहे. त्यासाठी जायचं आहे बाहेर. 2 दिवसापासून क्लिनिंग चालू आहे आणि आज हे मंदिर व्यवस्थित लावले, देवार आपलं व्यवस्थित लावलं आहे. तर खूप छान वाटते, घरामध्ये प्रसन्न वातावरण वाटते. आणि क्लिनिंगचे ब्लॉग काय मी केले नाही. तर चला, हॅपी बड्डे कोमड चाललं. उधर मज्जा. तू फक्त तिला सांग कुठलं पाहिजे ते तेल. प्रिया मामीला एक दे. अगं त्या दीदीला. कुणाला? प्रिया मामीला. नको मला. अगं घे ग प्रिया, एवढे देते लाडाने. अगं बाई लव दिलं. हो का? मामी तू मुलगाच आहे की ग बाई. अगं ह्या दीदीला अशी काही पियलीच नाही. हे बघ कुठे लावते. अगं दीदीला ते कुठलं पाहिजे. अगं तिला विचार तरी कुठलं पाहिजे का, आपलं काय पण देतेस तिला. तिला विचार. तेच मागितलं मोठी. आणि अतुल मामाला त्याला घेऊन जाऊन. ते पण तेवढे पांढरे शुभ्र झाले मस्त गावाला. हा सिंगर बोला नाही इकडे. माही दुसरं बोल ना ते. तर माहीच्या बड्डे निमित्त आम्ही आलेलो आहोत नेहरू तारांगणला. तर खूप दिवसापासून हा प्लॅन चालला डोक्यामध्ये की मुलांना घेऊन जायचं, कारण हे मुलांना दाखवणं खूप छान आहे, अमेझिंग आहे ह्या सगळ्या गोष्टी दाखवणं मुलांसाठी. तर आता इथं आम्ही आलो आहे. आता इथं आम्ही बाहेर नाश्ता करतो आहे. आणि तुम्ही येताना कधी टाईम टेबल बघून या, कारण आम्ही आलो तेव्हा आम्हाला टायमिंग एवढा माहिती नव्हता. दादा आम्हाला खूप उशीर वेटिंग करायची आहे, कारण आम्ही आलो तेव्हा जस्ट एक प्रोग्राम सुरू झाला. तिथे 2.5 तासाचा मला वाटतं प्रोग्राम असतो, 2.5 का 1.5 तासाचा. मला आता एवढं टायमिंग नीट आठवत नाही आहे. पण तुम्ही नेहमी टायमिंग बघून जा, किंवा तुम्हाला माहिती असेल त्याच टायमाच्या हिशोबाने. असं बोलला का? मग गावळा येतोय का? या घेऊन अजून एक घेऊन जा, दोन्ही घेऊन जा. कशाचा त्रास येतोय श्रीश्रू? चांगला क्लास आहे हा, चांगला क्लास. तुझा बर्थडे ना आज. मग काय झालं? माऊ इकडे लिपस्टिक लावते. आपला जोक सांगते इकडे. बघ तो कावळा कुठे गेला. तो कावळा शोध कुठे गेला ते. तेव्हा रुद्र दादा बारका होता बघा, एवढाच होता रुद्र आमचा. आणि त्याच्या हातात येत ना सायकल असतात ना, सायकल खेळण्याच्या, त्या सायकल होत्या. आणि हे ना माकड आलं आणि माकडानं सायकलच घेऊन गेलं दादाची, वरती घेऊन गेलं. मग आहे ना ती एक स्टोरी होती माहिती आहे, आपण वरतून आपली वस्तू फेकली की माकड पण फेकतं. मग सूर्य आपली आत्या आहे ना, हा माईक, मग तसंच केलं आत्याने, हिच्या आत्याने. मग ते काहीतरी होती वस्तू, ती अशी फेकली, मग त्याने ते फेकलं खाली. त्याच्या हातात ती सायकल, म्हणून ती रुद्राला भेटली. आता तो कावळा घेऊन गेला, त्याला ती स्टोरी माहित नाही. तो कावळा घेऊन गेला. तो पाण्याच्या मडक्यात टाकेल नेऊन आता ते. बोल. काय झालं?
मिळेल त्याला म्हणून ते अंड त्यांनी पळवलं. आता ते फेकू नको, तू फेकलं कशाला त्याच्याकडे? सुशले किती हसायला आले बापरे. त्याला एवढा राग आला ते बघ तिकडे घेऊन गेलो. जा शोधायला दोघी पण. किती पडलाय का बॉल? अगे नाही, त्याला उचलून घेऊन गेला तो, पळवलं तोंडात घेऊन पळाला तो. ते नाही सृष्टी शांती मिळवायला शांती मिळवायला इकडे आवाज एकदम बंद. तर आता एवढी सगळी धमाल मस्ती करून खूप हसून आता आमच्या आता आतमध्ये एंट्री झालेली आहे. तर एंट्री केल्यानंतर सगळं आपल्या अवकाशामध्ये जे असतात गोष्टी, चंद्रयानचे काही प्रोजेक्ट्स म्हणा, म्हणजे एक तिथं मॉडेल तयार करून ठेवलेलं होतं. आणि त्याचबरोबर आपलं मंगळावरचे फोटो असे सगळे तिथे असे लावलेलं, म्हणजे प्रेझेंट केलेलं आहे सगळं. आणि मंगळग्रहावरती म्हणा किंवा चंद्रावरती आपलं वजन किती असतं हेही तिथे आपण बघू शकतो, आपलं वजन. आणि त्याचबरोबर इथं आहे जगामध्ये आपल्या देशाबरोबर बाकीच्या देशांचं टाईम टेबल कसं आहे हेही दाखवलेलं आहे. आणि इथून पुढे त्यांनी थोडंसं आपल्या आकाशगंगेबद्दल किंवा अवकाशाबद्दल आपल्याला माहिती दिलेली आहे. ती अगदी लक्षपूर्वक आहे का, खूप छान त्यांनी माहिती शेअर केलेली आहे. हमारा कार्यक्रम है कहानी ब्रह्मांड की, बायोग्राफी ऑफ यूनिवर्स। इस कार्यक्रम के 2 भाग हैं। पहला भाग यही है जहां हम आपको थोड़ी सी पर ज़रूरी जानकारी देंगे यहाँ पर जो भी एग्जिबिट्स लगे हैं उनके बारे में। यह जानकारी 10 से 12 मिनट की होगी, जिसके बाद हम सभी स्काई थिएटर में चलेंगे जहां कार्यक्रम का दूसरा भाग हमारा स्काई शो 4:50 को शुरू होगा। अब कुछ सूचनाएं हैं जिनका आपको सख्ती से पालन करना होगा। कैंटीन के बाहर कहीं भी खाद्य पदार्थों का और कैमरे का उपयोग ना करें। आप सभी के एक तारों से भरा चित्र है, इसी से आपको वहां से दिख रहा है सबको। ओके, तो ये जो चित्र है ये हमारी रात के आकाश का एक ओरिजिनल फोटोग्राफ है, जिसे हमने पृथ्वी के अलग अलग क्षेत्रों से लिया है। जर्मनी, साउथ अफ्रीका, अलास्का के विभिन्न क्षेत्रों से हमने बहुत सारे चित्र लिए, उनको एक साथ हमने जोड़ दिया और ये सुंदर सा चित्र हमें यहाँ मिला है। इस चित्र में आप ये जो देख रहे हो यहाँ, ये है हमारी आकाश गंगा मंदाकिनी, मिल्की वे गैलेक्सी। हमारी इस आकाश गंगा में कम से कम 400 अरब तारे हैं, 400 बिलियन स्टार्स, यानी 400 के पीछे आप 9 शून्य लगाएं, उतने तारे, उतने स्टार्स कम से कम हमारी गैलेक्सी में हैं। उनमें से हमारा सूर्य एक बहुत ही छोटा तारा है जो यहाँ पर कहीं भी दिखाई नहीं दे रहा, क्योंकि ये चित्र हमने रात के समय हमारी पृथ्वी से लिया है। पर हम यहाँ ये ज़रूर जान सकते हैं कि हमारे इस आकाशगंगा में हम कहाँ रहते हैं, हमारा लोकेशन क्या है। तो केंद्र से थोड़े दूर यहाँ इस तारे के पास हमारा सूर्य और सौरमंडल है। इसी कारण से इस तारे को हम कहते हैं मित्र तारा। टेक्निकल नाम है अल्फा सेंटोरी, और ये हमसे 4 प्रकाश वर्ष 4 लाइट ईयर्स की दूरी पर है। अब मैं जानता हूँ बच्चों के मन में ऐसा सवाल चल रहा होगा कि 4, ये संख्या, ये नंबर बहुत ही छोटा है, तो ये तारा बहुत ही पास में होगा। पर बच्चों, यदि आप आज किसी रॉकेट पर बैठते हो तो आपको वहाँ पहुँचने में लगेंगे कम से कम 90,000 साल। तो आप ये सोच सकते हो कि नज़दीकी तारा कितना नज़दीक है। तो मेरे कहने का अर्थ ये है कि 2 तारों के बीच में डिस्टेंस, अंतर बहुत ही ज़्यादा होता है, और सौरमंडल छोड़कर
कहीं भी बाहर जाना इतना आसान नहीं है। अब बच्चों के सबसे पसंदीदा विषय को देखते हैं, हमारा सौरमंडल, अवर सोलर सिस्टम। यहाँ केंद्र में सूर्य है, सन है, तो जानकारी की शुरुआत सूर्य से करते हैं। अब बच्चों मुझे बताओ, सूर्य क्या है? व्हाट इज सन? ओके, परफेक्ट। तो जब हम ऐसा कहते हैं सन इज अ स्टार, दैट मीन्स सूर्य अपनी ऊर्जा, अपना प्रकाश खुद ही निर्माण करता है। जहां पर ये ऊर्जा निर्माण होती है वहां सूरज के केंद्र में, सेंटर में तापमान होता है 1.5 करोड़ डिग्री, 15 मिलियन डिग्रीज, और उतना तापमान वहां होना जरूरी है। यदि इतना तापमान वहां नहीं हुआ तो सूर्य ऊर्जा निर्माण नहीं कर सकता। फिर जैसे जैसे वो ऊर्जा बाहर पड़ती है तापमान में भी गिरावट आ जाती है। यहाँ हमने सूर्य को बहुत ही छोटा दर्शाया है, पर हमारा सूर्य कद में इतना विशाल है, इतना ह्यूज है कि सूरज के अंदर हम हमारी पृथ्वी जैसे 13 लाख ग्रहों को रख सकते हैं। 1.3 मिलियन अर्थ्स विल इजीली फिट इनसाइड द सन, उतना बड़ा है वो। अब हम ग्रहों का परिचय लेते हैं। पहला ग्रह कौन सा है? वेरी गुड। सौरमंडल का सबसे छोटा और सूरज से सबसे निकट का ग्रह है बुध, मर्क्यूरी। इस बुध ग्रह पर किसी भी तरह का वातावरण नहीं है और न ही तो उसे एक भी चंद्र है। सेकंड प्लैनेट, वेरी गुड, वीनस, शुक्र। शुक्र के वातावरण में कार्बन डाइऑक्साइड की मात्रा बहुत अधिक है, तो सूर्य से जो भी ऊर्जा, जो भी एनर्जी उससे प्राप्त होती है ज्यादातर वो सोख लेता है, एब्जॉर्ब करता है, अंदर आने देता है, पर बाहर जाने नहीं देता। इसी कारण से वहां तापमान 500 डिग्री सेंटीग्रेड तक पहुंच चुका है, और यही बात शुक्र को हमारे पूरे सौरमंडल का सबसे गर्म ग्रह बनाती है। और अब आप सोचिए, यहाँ पृथ्वी पर हम 30-35 डिग्री तापमान सहन नहीं कर सकते, तो वहाँ 500 डिग्री सेंटीग्रेड कितना होगा? शुक्र को कितने चंद्र हैं? हाउ मेनी मून्स डज वीनस हैव? परफेक्ट। शुक्र को कोई भी चंद्र या मून नहीं है। शुक्र के बाद ब्रह्मांड में हमारा घर, हमारी पृथ्वी, और हमारी पृथ्वी के बारे में हम बहुत कुछ जानते हैं। तो आगे बढ़ते हैं। नेक्स्ट प्लैनेट मंगल, मार्स। मंगल दिखने में लाल रंग सा दिखाई देता है क्योंकि मंगल ग्रह की मिट्टी में जंग, रस्ट पाया जाता है। टेक्निकली रस्ट को क्या कहेंगे? आयरन ऑक्साइड। और मंगल को कितने चंद्र हैं? 2, डाइमोस एंड फोबोस। अब बच्चों को नहीं पर बड़ों को जरूर याद होगा, कुछ सालों पहले भारत ने मंगलयान मंगल की कक्षा में भेजा था। आपको जानकर हैरानी होगी कि उस मंगलयान को केवल और केवल 6 महीनों के लिए बनाया था, पर उस मंगलयान ने वहां 8 साल काम किया है। ये हमारे भारत के लिए गर्व की बात है। आपकी जानकारी के लिए उस मंगलयान को भारत ने 5 नवंबर 2013 को प्रक्षेपित किया था, लॉन्च किया था, और उसने उसके अगले साल 24 सितंबर 2014 को मंगल की कक्षा में प्रवेश किया था। तब से लेकर उसने अप्रैल 2022 तक वहां काम किया है। फिर अप्रैल 2022 में हमारा संपर्क मंगलयान से टूट चुका है। मंगल के बाद बहुत सारे पत्थरों के टुकड़े आते हैं, इनको क्या कहेंगे? एस्टेरॉइड्स, लघु ग्रह। और उनके बाद सौरमंडल का सबसे बड़ा ग्रह गुरु जुपिटर। जुपिटर को लेके बच्चों के मन में बहुत एक्साइटमेंट है। तो अब ये बड़ा तो इतना बड़ा है कि गुरु ग्रह के अंदर हम पृथ्वी जैसे 1300 ग्रहों को रख सकते हैं। इतना बड़ा गुरु का कद है, वॉल्यूम है, पर गुरु का दिन
इतना बड़ा नहीं है, बहुत छोटा है, केवल 10 घंटे जितना। तो 5 घंटे का दिन हुआ और 5 घंटे की रात। तो प्यारे बच्चों, यदि आप फ्यूचर में जुपिटर पर रहने जाओगे तो वहाँ आपको स्कूल में जाना होगा केवल 2 घंटों के लिए, और आप जल्दी घर भाग सकते हो। पर इसी के साथ वहाँ बच्चों को एक छोटी सी दिक्कत भी होगी। गुरु ग्रह सूरज से थोड़ा दूर है, तो उसे सूरज के आसपास एक परिभ्रमण, एक रिवॉल्यूशन पूरा करने में 12 साल लगते हैं, 12 years। दैट मीन्स बच्चों को हर क्लास में 12 साल तक बैठना होगा। सी, पहले आप खुश हो रहे थे, अब आपके पेरेंट्स खुश हो रहे हैं। और बाय चांस गलती से कोई भी फेल हो गया और गुरु को कितने चंद्र हैं? हाउ मेनी मून्स? गुरु को आज अपने कम से कम 90 प्राकृतिक उपग्रह हैं, एटलीस्ट 90 नेचुरल सैटेलाइट्स, 90। गुरु के बाद सबसे सुंदर ग्रह शनि, सैटर्न। शनि दिखने में बहुत सुंदर है, जिसका कारण है शनि के वलय, रिंग्स ऑफ सैटर्न, जो बर्फ और धूल के टुकड़े हैं। और शनि को अब आप किंग ऑफ रिंग्स के साथ किंग ऑफ मून्स भी कह सकते हो, क्योंकि शनि को सबसे ज्यादा चंद्र हैं, उनकी संख्या है 145, 145। अब शनि के बाद के 2 ग्रह यूरेनस और नेपच्यून, उन दोनों को देखने के लिए दूरबीन, टेलीस्कोप की आवश्यकता होती है। इसी कारण से उन दोनों ग्रहों को वहां आपके सिर के ऊपर जो मॉडल है वहां दर्शाया नहीं है, वहां केवल शनि तक के ग्रह ही दर्शाए हैं। उनमें से यूरेनस को अपने 27 चंद्र हैं, 27 मून्स, नेपच्यून को 14 है, 14, और प्लूटो भी ग्रह है क्या? तो क्या है वो? ड्वार्फ प्लैनेट, बौना ग्रह, छोटा ग्रह, उसे अपने 5 चंद्र हैं। तो सौरमंडल की जानकारी मैं समाप्त करता हूं। अब आपका स्काई शो शुरू होने में 15 मिनट का समय बाकी पड़ा है। इस समय में इस हॉल में यहाँ और स्काई थिएटर के पास ऊपर जितने भी एग्जिबिट हैं, सब कुछ आप अच्छे से देखें, क्योंकि प्रोग्राम के बाद दोबारा आप कुछ भी देख नहीं पाओगे। तर आता इथे पूर्ण माहिती झाल्यानंतर आता आमचं आतमध्ये जो स्काय शो आहे त्यासाठी आता आम्ही आत जातो आहे। तर त्याची इथून अशी एंट्री आहे आणि खूप छान त्यांनी माहिती दिली। आपण शाळेतही ह्या गोष्टी शिकलो आहे, पण शाळेच्या टायमामध्ये एवढं लक्षात नसेल राहिलं, तेवढं आता जास्त लक्षात राहिलं असेल किंवा आता जास्त त्या गोष्टी समजल्या असेल असं मला वाटतं। तर आता इथे जे आपले सायंटिस्ट आहेत त्यांचे सगळ्यांचे इथे फोटो लावलेले आहेत आणि खूप छान छान त्यांनी माहिती, सगळ्या गोष्टींची माहिती त्यांनी खूप छान शेअर केलेली आहे। आणि नक्की मुलांना किंवा कोणी कुठल्याही तुम्ही वयाचे असाल तर नक्की इथे एकदा भेट द्या। जर अजूनही कधी भेट दिली नसेल तर नक्की भेट द्या। तर खूप छान आहे स्काय शो, तो खूप मस्त आहे। स्काय शोपाशी अलाउड नव्हतं व्हिडिओ वगैरे करायला आणि व्हिडिओ करूही नाही आणि छानपणे लक्ष देऊन ते सगळ्या गोष्टी बघाव्यात आणि एन्जॉय कराव्यात असं मला वाटतं। कारण खूप छान आहे, एक त्या वातावरणात रमून जाणं, हे तिथल्या गोष्टीला, सगळ्या गोष्टींना बघणं, हेही अनुभव घेणं हेही महत्त्वाचंच आहे। तर इथे आता सगळी माहिती दिली की आपला पृथ्वीचा जन्म कसा झाला किंवा अवकाशाचं कार्य कसं, अवकाश कसं आहे किंवा कशा रीतीने सगळी गोष्ट कामं करतात, हे सगळं इथं प्रेझेंट असं पूर्ण लाईनीमध्ये हे सगळं प्रेझेंट केलेलं आहे त्यांनी आणि खूप छान आहे। म्हणजे डायनोसॉरपासून सगळ्या गोष्टी त्यांनी असे एकदा इथे मांडलेल्या आहेत की कसा स्फोट झाला किंवा कशा सगळ्या गोष्टी घडल्या, आपल्या ज्या मशिनरी आहेत त्या सगळ्या गोष्टी इथं छान त्यांनी मॉडेलच्या रूपामध्ये इथे सगळं असं तयार करून ठेवलेलं आहे। मला चांगलं आठवतं, आमची शाळेत असताना इथे एकदा पिकनिक गेलेली, तर तेव्हा तर काय मला जायला जमलं नव्हतं पिकनिकला, पण माझी इच्छा होती की माझ्या मुलांना असं म्हणजे फिरवायचं होतं, मला हे जायचं होतं आणि त्यांच्यावर मलाही जायचं होतं। तर त्या निमित्तानं आता मी पण इथं आले आणि खूप छान वाटलं आणि खूप छान एन्जॉय केलं। तर अजूनही पुढे ब्लॉग कंटिन्यू बघा आणि कसं वाटलं हे नक्की मला कमेंट करून सांगा। आणि त्याचबरोबर तुम्ही गेला आहे का कधी नेहरू तारांगणला, हेही मला कमेंट करून सांगा। तुमचा अनुभव कसा आहे तेही मला ऐकायला वाचायला नक्की आवडेल, तर नक्की कमेंट करून सांगा मला। तर चला तर मग
व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हा ब्लॉग थोडा मोठा झालेला आहे, पण मला माहिती शेअर करूशी वाटली या सगळ्या गोष्टी, म्हणून मी तुमच्यावर शेअर करते. आवडलं की नाही मला नक्की सांगा. एकटे एकटे नितीन खात आहे. खायचंय? खा. कधी पण बसली जावा कधी पण बसली जावा कुठे जाऊ तेव्हा उलटी काय नाही. असं कशाला? जा उन्हाळ आता उन्हाळ. जसं की तुम्ही बघितलं स्काय शो संपल्यानंतर आम्ही थोडीशी पोटपूजा केली आणि त्यानंतर मग आता आम्ही आलो आहे तिथं आता गिरगाव चौपाटीला. मुंबईमध्ये येऊन जर गिरगाव चौपाटीवरती नाही तर मग काहीच नाही फिरलं असं वाटतं. तर तिथे गिरगाव चौपाटीवर जरासं आता फिरतो आम्ही, जरा मुलांना छान रेतीमध्ये खेळून देतो आणि त्यानंतर मग पळतो आपापल्या घरी. तर चला तर मग आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. त्याचबरोबर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरत जाऊ नका. तर परत भेटू एक छानशा ब्लॉगबरोबर. तोपर्यंत आता बाय बाय.